गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. पहिल्या बॉलवर जर षटकार मारला तर कमलाकर यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज, परंतु फटका इथे खाली राहतोय. होलेंडर आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा. आयोजक अविनाश गोलंदाजाला आपण पाहतोय. अविनाश पहिला चेंडू मात्र प्रशांतनं मात्र अकाउंटला सुरुवात केली. एका धावाना टफ फाईट मॅच नक्कीच पाहायला मिळेल. दुसरा सेमीफायनल याच्यामधून जो जिंकेल तो फायनल मध्ये कोरलवाडी संघासमोर लढेल. आज शेवटचा दिवस आणि अनलोट गर्दी देखील पाहायला मिळते या मैदानावर. लेग स्टंपच्या वरून हा चेंडू जातो डॉट बॉल. अविनाश गोलंदाजाला आपण पाहतोय. वेगावर सुवार आहे, अगदी प्रचंड वेग. अविनाश पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय. एक धाव इथून मात्र जॉईंट होईल. सुशांत चाकण संघाकडून आपण पाहतो. सुशांत नो स्ट्राईकला. प्रशांत ज्यांना एक धाव काढून मात्र स्ट्राईक रोटेट केल्या आणि गोलंदाज मार्कवर आहे. अविनाश अगदी वेगावर स्वार आहे, अगदी समोर होता बॉलला आणि कीपरच्या मागे हा चेंडू मात्र स्टॉप केला जातोय. एक धाव इथून मात्र सुशांत मात्र सहजरित्या पूर्ण करतो. एक धाव जोडली जाईल आणि टोटल आपण पाहतोय बिनबाद 3 धावा. 2 षटकाच्या मॅच आणि सामना रंगला. दुसरा सेमीफायनल वाघाची वाडी वर्सेस सिद्धिविनायक चाकण याच्यामध्ये ही महायुद्ध सुरू आहे. प्रशांतला देखील मोठ्या फटक्यापासून लांब ठेवला अविनाशनं. ह्या अगोदरचा मॅच झाला होता वेशवी वर्सेस चाकण. त्याच्यामध्ये 12 चेंडूमध्ये 56 धावा बनवल्या होत्या सुशांत आणि प्रशांतनं. त्याच जोडीला मात्र अविनाशनं अगदी मोठ्या फटक्यापासून लांब ठेवला, वंचित ठेवला, परंतु ती जोडी अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण वेगावर स्वार आहे अविनाश. इथून त्रिफला उद्ध्वस्त होईल सुशांत. पहिला धक्का. काय वेग आहे अविनाशच्या गोलंदाजीकडून. अगदी मात्र दोन्ही फलंदाजाला जखडून ठेवला. सुशांत सुसाईड होतोय, बाद होतोय. अविनाश अगदी वेगावर स्वार आहे आणि प्रशांत आणि सुशांतला मात्र अगदी जखडून ठेवलाय. परंतु सुशांत बॅट टू डगआउट मध्ये आला. 1 डाऊनला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला पप्पू. पुन्हा एकदा चेंडू लॉंगॉनला खेळून काढला. प्रोडक्शन लावलं गेलंय. 1 धाव कंप्लीट केले पप्पू. दुसऱ्या धावेसाठी सरसावलाय, परंतु फिकी व्यवस्थित नाहीये आणि त्याचा फायदा मात्र नक्कीच मिळेल पप्पूला. 2 धावा, एक धाव होती तिथे मात्र दुसरी धाव बहाल होती. 200 मदतीनं धावफलक आपण पाहतोय. 1 गडी बाद 6 धावा. षटक क्रमांक होईल पहिला समाप्त आणि धावफलकावर आपण पाहतोय 6.
अविनाशनं मात्र पहिले षटक हाताळल्या. अवघ्या 6 धावा त्यानं खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट देखील पॅव्हलियनमध्ये पाठवल्या. तो सुशांत आता अडचण निर्माण झाली. अडचणीत संघ सापडलाय तो चाकण. अविनाशनं मात्र अडचण निर्माण केली. 6 धावा फलकावर आपण पाहतोय. दुसरा सेमीफायनलला दुसरा गोलंदाज वापरला जाईल वाघाची वाडी संघाकडून. अंकुश गोलंदाजाला वापरला जाईल. कशी तऱ्हेने गोलंदाजी करेल, कारण पहिली गोलंदाजी अविनाशनं केल्या. 6 धावा त्यानं खर्च केल्यात. फटका चांगला आणि चेंडू सीमा पार झाला. प्रशांत ऑन द फायर. पहिल्याच बॉलवर अगदी लोंगान ला हा चेंडू सजवला आणि चौकार येतोय. अंकुशवर मात्र पहिल्याच बरोबर हल्ला चढवलाय. प्रशांतनं चौकार ठोकलाय. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट मारा. शरीरापासून लांब ठेवलाय. बॅटची कडा लागून प्रशांत होईल बाद. निशांत सलामीची जोडी मात्र तोडण्यामध्ये यश. पहिली सफलता मिळाली. अविनाशनं मात्र सुशांतला बाद केलं. आता मात्र अंकुशने मात्र प्रशांतला बाद केला. म्हणजे जी साकल जोड फोडल्या. निशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दुसरा षटक सुरू आहे. डावखोर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चाकण संघाकडून सुशांत. निशांत पुन्हा एकदा निशांत. आउटफील्ड फास्ट. चेंडू थांबणार नाही. चेंडू कार्पेटला घासत कार्पेटला चाटत चेंडू सीमा पार. पंजा मिळेल. 5 धाबा. अंकुशने मात्र लाईन भटकला आणि चेंडू सीमा पार झाला. वाईट चेंडू आणि त्यानंतर वाईट. 5 धाबा पंजा आणि धाबा 10 फलकावर आपण पाहतोय. 2 बाद 15 धावा. पुन्हा एकदा अंकुश. निशांत अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. पायामध्ये हा चेंडू फेकला होता. बाहेरून जास्त आरडाओरड करायची नाहीये. आता पॅललच केलं जाईल. इथून 2 धावा. 1 धाव मात्र पळून काढल्या. 100 मदतीनं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. 16. 2 गडी बाद 16. अरुण स्ट्राईकला. अरुण नो स्ट्राईकला बब्बू. ही जोडी आपण पाहतोय चाकण संघाची. सलामीला आलेला प्रशांत आणि सुशांत मात्र पॅव्हलियन मध्ये परतला. चेंडूला लॉंगांना रिझन मध्ये लाफ केलाय. 1 धाव कंप्लीट झाली आणि 1च धाव इथून मात्र मिळेल अरुणला. 1 धावानं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. 2 गडी बाद 17 धावा. अजून 2 शून्य बॅलन्स आहेत आणि पप्पू स्ट्राईकवर येतोय. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. उडवला तुडवला फोडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मी उल्लेख केला ज्या वेळेला जो फलंदाजीवर सज्ज झाला की हा देखील एक चांगला फलंदाज आहे. अगदी समोर दिला आणि चेंडूला मात्र फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. ज्याच्याकडे जी क्षमता
ज्याच्याकडे जी ताकद आहे आणि ताकदीचा वापर केलाय पप्पूला. पुन्हा एकदा पप्पू. शॉर्ट पिच बॉल होता मिड विकेट रिजन मध्ये. दिशा निवडले पप्पून, परंतु दुसरी धाव इथून होईल कंप्लीट. दोन धावा या 200 मदतीनं धावफलक 25. तर माननीय आमचे प्रमोद लंबाडे साहेब यांचं आगमन होतंय. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थान आपण व्हायचा. तुमचा देखील जय भवानी आंबेडकर पेन मैत्री ग्रुप चषकाच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत. तसेच त्यांच्या समवेत माननीय प्रदीप पाटील साहेब यांचं देखील आगमन होतंय. त्यांचं देखील जय भवानी आंबेडकर पेन संघाच्या वतीनं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन जातो सरळ या मैदानावर. दुसरं सेमीफायनल रंगला. वाघाची वाडी विपक्ष चाकण. पहिली इनिंग समाप्त झाले. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धाव फलकावर आपण पाहतोय 25 धावा. मुख्य व्यासपीठावर आमचे प्रमुख पाहुणे प्रमोद लंबाडे साहेब आणि तसेच प्रदीप दादा पाटील या मुख्य व्यासपीठावर पुन्हा एकदा तुमचं जय भवानी आंबेडकर पेन यांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि घेऊन जातोय सरळ या मैदानावर. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 25 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 26 धावा. स्पीडअप करायचा. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. वाघाची वाडी संघाकडून अविनाश आणि अंकुश दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अविनाश आणि अंकुश ज्यांना अविनाश पहिलं षटक हाताळलं होतं. 6 धावा त्यांना खर्च केल्या होत्या. तो अविनाश नो स्ट्राईकला. आणि अंकुश ज्यांना दुसरं षटक हाताळलं तो मात्र ज्यांना 19 धावा खर्च केल्या तो मात्र स्ट्राईकला. डावखुरा फलंदाज आहे अंकुश. दोन्ही बंधूंची जोड्या आणि प्रशांत गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. फुलर लेनचा बॉल होता. कनेक्शन व्यवस्थित झाला नाही. 26 धावांचा पाठलाग करायचा आणि पहिला चेंडू अगदी फुलटॉस होता. आमंत्रण होतं अंकुशला, परंतु ते आमंत्रण मात्र त्याला स्वीकारता आलं नाही. कनेक्शन व्यवस्थित झाला नाही. एक धाव जरूर आले. 26चा पाठलाग करायचा आणि स्ट्राईक मात्र रोटेट झाली. अविनाश दोन बंधू या 26चा पाठलाग कसे तऱ्हेने करेल पाहायचा. टप्पा पडल्यानंतर अगदी चेंडू मात्र वलन घेतलं. जसं काय चेंडूला नाचवतोय तो प्रशांत. स्पिन पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अविनाश. इथून काय होईल. सुसाईड. धावशीत फलंदाज बाद. अति घाई संकटात नाही असंच काही म्हणावं लागेल. आता अंकुशने मात्र घाई केल्या आणि टीमला मात्र संकटात आणून ठेवलं. सलामीची जोडी मात्र इथून तोडण्यामध्ये यश मिळाले प्रशांतला. धावचित फलंदाज बाद झाला तो अंकुश. 26 धावांचा पाठलाग करायचा.
पहिलं षटक सुरू आहे. प्रशांत जसं काही अविनाशनं मात्र प्रशांत आणि सुशांतला जखडून ठेवलं होतं तसंच मात्र प्रशांतनं देखील अविनाशला जखडून ठेवला. अगदी सफल झाला होता आणि बाहेर निघून मात्र प्रयत्न होता आणि पंच लेगबाईज च्या स्वरूपामध्ये एक धाव इथून मात्र ही कन्वर्ट केली जाईल. एका धाव्यानं धाव फलक मात्र पुढे जाऊन सरसावेल. एक गडी बाद 2 धावा 26 धावांचा पाठला करायचा आणि जसं अविनाशनी गोलंदाजी केली होती सुशांतला आणि प्रशांतला मात्र जखडून ठेवलं होतं तसंच मात्र जखडून ठेवला अविनाशला देखील. अगदी टाल्यांचा गजर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फुलर लेनचा बॉल जसा बॉल आला तसा बॉलला षटकार आहे. तिकडे प्रेक्षकाने मात्र षटकार दिलाय. षटकार पंच काय षटकार. तिथे पब्लिक आहे त्यांनी बघितला. रुपेश न मात्र हल्ला चढवला. फुलर लेनचा बॉल होता. जसा बॉल बॅटवर आला तसा जशी काय 6 धाब्यांची मोहर त्या बॉलवर लागलेलीच होती. पुन्हा एकदा अगदी घुटना टेक तमाशा देख अगदी मागला पाय वाकवला आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. बॅट टू बॅट हा दुसरा ब्लास्ट. 14 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. रुपेश जसा काय मैदानाच्या आतमध्ये आला आणि हवाई हल्ला चढवला तो प्रशांतच्या विरोधात. 26 चा पाठला करायचा आणि 14 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. आता मात्र समीकरण येऊन ठेपला. 6 चेंडू बालासाहेब आणि 12 धावांची गरज आहे. चेंडू द्यायचा 6 चेंडू मध्ये 12 धावा. चेंडू द्यायचा अजून रुपेश मैदानाच्या आतमध्ये आला आणि चित्र मात्र वेगळं बनवून ठेवलं. असं वाटत होतं प्रशांत मात्र हवी ठरलाय. मोठ्या फटक्यापासून लांब ठेवला परंतु रुपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि काय आक्रमण चढवला. प्रशांतच्या विरोधामध्ये ही हल्ला चढवला. 2 चेंडू मध्ये 12 धावा त्यानं बनवल्यात. टोटल आपण पाहतोय एक गडी बाद 14. आता मात्र 6 चेंडू मध्ये 12 बनवायचे आहेत. होलिंडर बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा. दुसऱ्या षटकासाठी इन्व्हाइट केले अनंता. इथे फटका चांगला, लाईन देखील चांगल्या, टप्पा देखील चांगला परंतु मिड विकेटला हा चेंडू अविनाशनं मात्र खेळून काढला आणि एकापेक्षा जास्त हाताला लागणार नाही. या 1च्या मदतीनं धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. एक गडी बाद 15 धावा. 5 चेंडू 11. कोण जिंकेल कोण हरेल येणारा वेळ आपल्याला नक्की सांगून जाईल. अनंता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला आणि पहिल्या चेंडूवर 1 धाव आली आहे. वेगावर स्वारा आणि चेंडू मात्र बॉडीला जाऊन आदळतोय. लेगबाजच्या स्वरूपात 1 धाव इथून मात्र कन्वर्ट होईल. एका धाव्यानं धाव फलक मात्र पुढे जाऊन सरसावेल. एक गडी बाद. एक गडी बाद 16 धावा. आता मात्र 4 चेंडू बॅलन्स आहेत. 10 धाव्यांची गरज आहे. जो सलामीला आलेला फलंदाज अविनाश, जोपर्यंत अविनाश आहे तोपर्यंत मात्र वाघाची वाडी संघाच्या आशा पल्लवित असतील. टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी खाली राहिला आणि अविनाशला देखील इथून उभं ठेवला. अगदी पायामध्ये बेड्या घातल्यात.
3 चेंडू 10 धाबा. जेवढे डॉट चेंडू खेळाल तेवढा दबाव, तेवढा पेशर मात्र तुम्हावर येईल. 12 धाबा रोखायच्या होत्या अनंताला. त्यानंतर पेशर मध्ये गोलंदाजी करतोय आणि पेशर मध्ये गोलंदाजी करणं इतकं सोपं नाहीये, परंतु अविनाशनं मात्र हल्ला चढवला. लोंगांच्या वरून हा फटका सजवला. 6 धाबा. 2 चेंडू 4 धाबा. हॅलो. तर काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? 2 चेंडू 4 धाबा. पैसा अविनाश आता मात्र गोलंदाजाला दुखी ठरतोय. दोन चेंडू 4 धाबा. कोण हरेल, कोण जिंकेल? पैसा मन बनवला आणि विजयी फटका. चेंडू सीमा बार. फायनली सामना कोरलवाडी आणि वाघाची वाडी. कोरलवाडी संघाचं संगणक आणि वाघाची वाडी संघाचं संगणक नाणेफेकीसाठी लगेच यायचा. तर मी आमंत्रित करतो प्रमोद लंबाडे साहेब यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल होईल. मुख्य व्यासपीठावर आमचे प्रमोद लंबाडे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. आजचा फायनल दिवस आणि फायनली सामना होईल कोरलवाडी वर्सेस वाघाची वाडी. फायनली वाघाची वाडी संघानं मात्र टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. लगेचच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचा आहे आणि कोरलवाडी संघ